सो हॅलो एव्हरीवन, आज सकाळी सकाळी रेडी होऊन मी निघाले होते वसईला जायला. वसईला मी जात होती कारण एक रिझन आहे, बट ते सरप्राईज आहे. ते नंतर पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेल. सो मी रेडी वगैरे झाली आणि मला ऋतू आली होती सोडायला. आणि मग इथे परनाईपर्यंत सिद्धू म्हणजे माझा भाऊ मला घ्यायला आला होता, कारण आज माझ्यासोबत तोसुद्धा येणार होता, कारण आमच्या दोघांचंही काम होतं. सो मग आम्ही निघालो होतो फटफट. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बोईसरला आलो. बोईसरला पहिला मी यशपद्मला आलो, आमची गाडी पार्क वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो स्टेशनकडे जायला. आणि हे मी मस्त पूर्ण पॅक करून घेतलं होतं स्वतःला, कारण खूपच ऊन होतं. मग फटाफट आम्ही चालत पोहोचलो स्टेशनला येऊन तिकीट्स वगैरे काढून घेतले आणि मग पटापट आम्ही ट्रेन पकडली. आमची ट्रेन ऑलरेडी आली होती, त्यामुळे मग ते शूट नाही करता आलं. आणि मी आम्ही ट्रेनमध्ये बसून निघालो होतो आणि खूपच गर्दी होती, आम्हाला बसायलाच नाही मिळालं. आणि आम्हाला विरारपर्यंत ट्रेन होती. पहिला आम्ही विरारला पोचलो, मग विरारवर आम्ही पटापट ट्रेन पकडली आणि मग फायनली आम्ही इथे पोचलो होतो वसईला. मग वसईला पोचून आम्ही पटापट ईस्टला गेलो, रिक्षा शोधली, रिक्षेमध्ये वगैरे बसलो. आणि मग त्या काकांनी आम्हाला आमच्या डेस्टिनेशन विचारलं, मग कुठे जायचं होतं काय ते. मग त्यांना आम्ही प्रॉपर सांगितलं आणि मग मी निघालो होतो. सो ही आहे मी आणि हा माझा छोटा भाऊ सिद्धू. आणि मग फायनली त्याने आम्हाला आमच्या लोकेशनला पोचवलं होतं. इथे आम्ही एका फॅक्टरीमध्ये आले होते, खूपच मोठी फॅक्टरी होती. सो मग मी ते फॅक्टरीचं छोटंसं शूट वगैरे घेतलं. आणि मग त्याच्यानंतर आमचं जे काम होतं ते काम झालं. मग आमचं काम जे होतं ते पॅकिंग वगैरे करत होतं. मग पटकन माझं इन्स्टंट फिट चेक करून घेतलं मिरर पाहिल्यानंतर. मग आम्ही आमचं सामान वगैरे सगळं घेऊन निघालो. बरंच चालल्यानंतर आम्हाला रिक्षा भेटली, मग रिक्षा वगैरे पकडली आणि आम्ही इथे येऊन पोचलो होतो स्टेशनला. आणि स्टेशनला पोचलो असलो ऑलरेडी आमची ट्रेन आली होती आणि खूप गर्दी होती, त्यामुळे मग आम्हाला ट्रेनमध्ये शूट नाही करता आलं. मग इथे आम्ही बोईसरला पटकन पोचलो. आणि मग पोचल्यानंतर गाडी घेऊन सर्वात पहिले आम्ही गेलो होतो स्वाद की बैठक या कॅफेमध्ये, कारण आज होती संकष्टी, माझा होता उपवास. मग माझ्यासाठी मी कोल्ड कॉफी मागवली होती आणि सिद्धूसाठी बाकी सगळं वस्तू. मग तिकडून आम्ही निघालो, परनाई नाक्यावर आलो. मग सिद्धूला पेट्रोल भरायचं होतं, मग आम्ही त्याचं पेट्रोल वगैरे भरून घेतलं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी पोचलो होतो. आणि मग घरी इथे रूममध्ये आल्यानंतर AC मस्त सिद्धू आणि वेदांश आणि आम्ही मस्त चिल करत होते. ते दोघं पण छान मोबाईल बघत होते. मग सर्व झालं, सिद्धू वगैरे घरी गेला, त्याला बाय बाय वगैरे केलं. मग त्याच्यानंतर आज संकष्टी होती, म्हणून मग इथे मी मोदकची तयारी केली होती. पहिले मी माझं सारण वगैरे बनवून घेतलं. एक साईडला मी माझं पीठ वगैरे मळून घेतलं होतं आणि मग ते सर्व साईडला करून घेतलं. आणि उपवास होता, सो मग पहिले मी ब्लॅक टी बनवली होती. मग ऋतूसुद्धा आली होती, मग ती आणि आम्ही दोघींनी सोबत बसून चहा एन्जॉय केला. मग त्याच्यानंतर पटापट मी माझे मोदक वाळून घेतले होते. साईजमध्ये थोडे छोटे मोठे आणि आकार पण थोडा वाकडा वगैरे झाला होता, बट ठीक आहे. आणि मग ते पटापट मी एक एक करून मोदक तळायला घेतले होते. पटापट त्यांना तेलामध्ये टाकून घेतलं, अलटी करून घेतलं. आणि अशा प्रकारे मी माझे सर्व मोदक छान बनवून घेतले. आणि मग त्याच्यानंतर एक साईडला मी माझ्या आणि ऋतूसाठी खिचडी टाकली होती आणि ऋतूने बाकींसाठी स्वयंपाक बनवला होता. मग पटापट सर्व झाल्यानंतर मी रूममध्ये आली, साडी वगैरे नेसून घेतली आणि अशी मी सिम्पल अँड सोबर रेडी झाली होती. आणि मग सगळ्यात पहिले एक मोदक माझ्या घरातील देवघरामध्ये नैवेद्य दाखवला. मग त्याच्यानंतर नमस्कार वगैरे केला. आणि मग त्याच्यानंतर मी माझा खिचडीचा कुकर ओपन करून पाहिला, तर खूप छान अशी खिचडी झाली होती. मग सर्व ती खिचडी वगैरे साईडला करून ठेवलं, बाकीच्यांना जेवण वगैरे दिलं. आणि मग इथे मी आणि ऋतू गाडी घेऊन निघालो होतो मंदिरात जायला, कारण आज होती संकष्टी चतुर्थी. सो मग आज आम्ही ओसवालच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये चालले होते, कारण मला तिथे मोदकाचं नैवेद्य द्यायचं होतं. आणि फायनली आम्ही इथे मंदिरात पोचलो. आणि चतुर्थी असल्यामुळे खूपच गर्दी होती, भली मोठी लाईनसुद्धा लागली होती. मग आम्हीसुद्धा लाईनमध्ये लागून घेतलं. आणि मग हळूहळू आमचा नंबरसुद्धा जवळ येत होता. आणि मग मी इथे छोटंसं शूट घेतलं होतं बाप्पांच्या गाभाऱ्याचं. खूप छान त्यांनी सजवलं होतं, केळीची पूर्ण आरास केली होती. आणि मग मी तिथे गेल्यानंतर मी जे मोदक आणले होते ते भटजींच्या हातात दिले. त्यांनी ते मोदक गणपती बाप्पांना दाखवले, नैवेद्य वगैरे. आणि मग त्यांनी प्रसादामध्ये ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला त्यातला एक मोदक आणि बाकी एक माव्याचा मोदक असा दिला. आणि मग नमस्कार वगैरे केला. आणि मग त्याच्यानंतर मी आणि ऋतू आम्ही तिथून निघालो होतो घरी जायला. आणि मग रस्त्यात त्या मॅडमला आठवलं की तिचं पार्सल होतं, मग तिचं पार्सल वगैरे घेतलं. आणि मग आम्ही इथे घरी पटपट आलो, फ्रेश वगैरे झालो. आणि मग इथे आम्ही आमच्या दोघांसाठी जे बनवलं ते घेतलं खायला, खिचडी वगैरे. आणि अशा प्रकारे आमचा उपवास सोडला.